नमस्कार. आजच्या या सादरीकरणात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. भारतीय शेती. 1 अब्जाहून अधिक लोकांना अन्न पुरवणारी ही व्यवस्था नक्की चालते कशी, तिचा पाया काय आहे आणि त्यात काळानुसार कोणते बदल होत गेले. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया आणि भारतीय शेतीच्या या विशाळ परिसंस्थेला समजून घेऊया. थेट मुद्द्यावर येऊया. तुम्हाला माहितीये का, भारतातील तब्बल 2/3 लोकसंख्या थेट शेतीशी जोडलेली आहे. ही केवळ एक आकडेवारी नाहीये, तर हे देशाचं वास्तव आहे. एवढ्या प्रचंड लोकसंख्येचा उदरनिर्वाह फक्त आणि फक्त याच क्षेत्रावर अवलंबून आहे. विचार करा, या कृषी क्षेत्राचा आवाका आणि अर्थव्यवस्थेतील महत्त्व किती प्रचंड आहे. पुढच्या काही मिनिटात आपण काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. शेतीचा पाया, तिचे विविध प्रकार, आपले पीक हंगाम आणि प्रमुख पिके, त्यानंतर झालेल्या तांत्रिक सुधारणा आणि शेवटी एका अतिशय रंजक अशा रक्तहीन क्रांतीचा मागोवा आपण घेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे भारताचा कृषी पाया. शेती ही काही आजची नाही, तर अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली आपली प्राथमिक कृती आहे. आपण जे रोज अन्न खातो ते तर इथून येतच, पण त्याशिवाय अनेक मोठ्या उद्योगांना लागणारा कच्चा माल ही शेतीच पुरवते. आणि हो, चहा, कॉफी, मसाले यांसारख्या कृषी उत्पादनांची आपण निर्यातही करतो, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला एक भक्कम आधार मिळतो. आता वळूया शेतीच्या प्रकारांकडे. काळ जसा बदलला तशा शेतीच्या पद्धतीही बदलल्या. तिथलं भौतिक पर्यावरण, तंत्रज्ञानाचा वापर आणि सामाजिक चालीरीती यावर शेती कशी केली जाते हे ठरतं. भारतात मुख्यत्वे कोणत्या पद्धती वापरल्या जातात ते आता आपण पाहूया. शेतीच्या 2 पद्धतींमधील टोकाचा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एकीकडे आहे प्राथमिक उदरनिर्वाह शेती. ही पद्धत आजही काही ठिकाणी लहान तुकड्यांवर जुन्या अवजारांनी केली जाते. पावसावर आणि जमिनीच्या नैसर्गिक सुपीकतेवर ती पूर्णपणे अवलंबून असते. दुसरीकडे आहे सखोल उदरनिर्वाह शेती, जिथे लोकसंख्या जास्त आहे आणि जमिनीचे तुकडे वारसा हक्कामुळे लहान झाले आहेत, तिथे ही पद्धत वापरतात. मर्यादित जागेतून जास्तीत जास्त पीक काढण्यासाठी इथे मजुरांचा आणि रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आता आपण स्लॅश अँड बर्न म्हणजेच तोडा आणि जाळा शेतीबद्दल बोलूया. हे समजून घेण्यासाठी आसाममधील रिंझा नावाच्या एका मुलीच्या कुटुंबाचं उदाहरण घेऊया. तिचं कुटुंब जंगलातील जमिनीचा एक तुकडा साफ करतं, उरलेली झाडं जाळून ती जमीन शेतीयोग्य बनवतं आणि तिथे धान्य पिकवतं. काही वर्षांनी जमिनीचा पोत कमी झाला की ते दुसरीकडे जातात आणि पुन्हा नवीन जमीन साफ करतात. निसर्गाला स्वतःहून जमिनीची सुपीकता परत मिळवून देण्याची ही एक पारंपरिक पद्धत आहे. आणि एक गमतीशीर गोष्ट सांगू, ही स्थलांतरित शेती फक्त भारतातच नाही, तर जगभरात वेगळ्या नावांनी ओळखली जाते. मेक्सिकोमध्ये याला मिल्पा म्हणतात, ब्राझीलमध्ये रोका, तर इंडोनेशियात लदांग. आपल्याकडेच पहा ना, मध्य प्रदेशात हिला बेवार म्हणतात, तर ईशान्य भारतात झूमिंग. पद्धत जगभर तीच आहे, पण नावे मात्र वेगवेगळी. तिसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे पीक हंगाम. भारतीय शेतीचा विचार करताना निसर्गाचं आणि पावसाचं चक्र समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण ह्याच ऋतुचक्रावर आपले मुख्य हंगाम ठरत असतात. आपल्या कृषी दिनदर्शिकेकडे पाहिलं तर 3 मुख्य हंगाम स्पष्ट दिसतात. हिवाळ्यात म्हणजेच ऑक्टोबरच्या दरम्यान रब्बी पिकांची पेरणी होते आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला कापणी होते, जसं की गहू. मग मान्सून आला की खरीप पिकांची वेळ येते, ज्यांची कापणी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होते. उदाहरणार्थ आपला तांदूळ. आणि या 2 मोठ्या हंगामांच्या मध्ये उन्हाळ्यात एक छोटासा जेद हंगाम असतो. याच हंगामात आपल्याला कलिंगड आणि खरबुजासारखे फळं खायला मिळतात. आता चौथ्या भागाकडे वळूया, प्रमुख पिके आणि मळे. हवामान आणि माती जशी बदलते तशी पिकेही बदलतात. भारतात अन्न आणि बिगर अन्न पिकांमध्ये किती प्रचंड वैविध्य आहे ते आता बघूया. भारताची भौगोलिक विविधता किती मोठी आहे हे पिकांच्या स्वरूपावरून लगेच लक्षात येतं. एका बाजूला मोठ्या क्षेत्रावर पसरलेली केळीची व्यावसायिक मळ्याची शेती असते, तर दुसऱ्या बाजूला पाण्याने तुडुंब भरलेलं भाताचं शेत असतं. मळ्याच्या शेतीत एका मोठ्या भूभागावर एकाच पिकावर लक्ष केंद्रित केलं जातं आणि त्यासाठी खूप भांडवल आणि स्थलांतरित मजूर लागतात. तर भाताच्या शेतीचं तंत्र आणि गरजा पूर्णपणे वेगळ्या असतात. आता ही आकडेवारी ऐकून तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल. जागतिक स्तरावर भारतीय शेतीचा दबदबा किती मोठा आहे पहा. तांदूळ, ऊस आणि कापूस उत्पादनात भारत जगात 2ऱ्या क्रमांकावर आहे. आणि 2020च्या आकडेवारीनुसार भुईमूग उत्पादनातही आपण 2ऱ्याच स्थानावर होतो.
हे आकडेच सांगतायत की जागतिक बाजारपेठेत भारतीय शेतीचं वजन किती आहे. पण इथे एक खूपच लक्षवेधी गोष्ट आहे. एखादं पीक व्यावसायिक आहे की फक्त उदरनिर्वाहासाठी, हे पूर्णपणे तिथल्या भूगोलावर ठरतं. उदाहरणार्थ, हरियाणा आणि पंजाबमध्ये तांदूळ हे नफा कमवण्यासाठी घेतलं जाणारं व्यावसायिक पीक आहे. पण तेच पीक ओडिशामध्ये पाहिलं तर तिथल्या लोकांसाठी ते रोजच्या जगण्याचं, उदरनिर्वाहाचं मुख्य साधन आहे. भौगोलिक परिस्थिती अर्थशास्त्र कसं बदलते याचं हे उत्तम उदाहरण आहे. 5वा मुद्दा, तांत्रिक आणि संस्थात्मक सुधारणा. आता हजारो वर्षांपासून चालत आलेली शेती तशीच पुढे नेऊन चालणार नव्हतं. वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी पारंपरिक पद्धतींमध्ये काही मोठे बदल करणं अगदी अटळ होतं. खरी समस्या काय होती तर जुन्या तंत्रज्ञानाने जमिनीचा सलग वापर आणि वारसा हक्कामुळे होणारे जमिनीचे बारीक तुकडे, या मोठ्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सरकारने 60 आणि 70च्या दशकात काही धडक पावलं उचलली. हरित क्रांती आणि दुधासाठीची धवल क्रांती म्हणजेच ऑपरेशन फ्लड यांसारख्या योजना आणल्या गेल्या. यामुळे उत्पादन नक्कीच वाढलं, पण सुरुवातीला त्याचा फायदा काही मोजक्याच भागांना झाला, हेही तितकंच खरं आहे. म्हणूनच 80 आणि 90च्या दशकात सरकारने काही महत्त्वाच्या संस्थात्मक सुधारणा केल्या. नैसर्गिक आपत्तींपासून वाचवण्यासाठी पीक विमा आणला. शेतकऱ्यांना सावकारांच्या जाचातून सोडवण्यासाठी आणि कमी व्याजात कर्ज देण्यासाठी ग्रामीण बँका आणि सहकारी संस्था उभारल्या गेल्या. यासोबतच किसान क्रेडिट कार्ड आणि किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP जाहीर करण्यात आली. दलालांकडून होणारं शोषण थांबवून शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य देणं हाच या मागचा मुख्य उद्देश होता. आणि आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि अतिशय रंजक वळणावर आलो आहोत. ती म्हणजे रक्तहीन क्रांती. संस्थात्मक सुधारणांच्याही पलीकडे जाऊन एक अशी मोठी सामाजिक राजकीय चळवळ उभी राहिली जी इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवली गेली. यामध्ये सर्वात महत्त्वाचा शब्द आहे भूदान. भूदान म्हणजे काय तर श्रीमंत जमीनदारांनी त्यांची स्वतःची जमीन भूमिहीन आणि गरीब गावकऱ्यांमध्ये वाटण्यासाठी स्वेच्छेने दिलेलं दान. पण याची सुरुवात नेमकी कशी आणि कुठून झाली हे पाहणं कुतूहलाचं आहे. ही खरोखरच एक प्रेरणादायी ऐतिहासिक घटना आहे. विनोबा भावे जेव्हा पदयात्रा करत तेलंगणातील पोचमपल्ली गावात पोहोचले, तेव्हा काही गरीब भूमिहीन गावकऱ्यांनी त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी जमिनीची मागणी केली. आणि अगदी त्याच क्षणी श्री रामचंद्र रेड्डी नावाचे एक जमीनदार उभे राहिले. त्यांनी स्वेच्छेने आपली 80 एकर जमीन त्या 80 गावकऱ्यांमध्ये वाटून देण्याची घोषणा केली. इथूनच या भूदान आणि ग्रामदान चळवळीची ठिणगी पडली. हे खरं आहे की काही जमीनदारांनी कमाल जमीन धारणा कायद्याच्या भीतीपोटीही जमिनी दान केल्याचं नोंदीत आहे. पण कारण काहीही असो, कोणत्याही हिंसेविना झालेलं हे एक प्रचंड मोठं सामाजिक परिवर्तन होतं. आणि आता जाता जाता एका प्रश्नावर आपण नक्कीच विचार करूया. भारतीय शेतीने जुन्या प्राथमिक पद्धतींपासून आजच्या व्यावसायिक शेतीपर्यंतचा मोठा पल्ला गाठला आहे. पण लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे ते पाहता संपूर्ण जगाची अन्नाची गरज भागवण्यासाठी भविष्यात या कृषी पद्धतींना स्वतःमध्ये आणखी कोणते आणि कसे तांत्रिक संस्थात्मक बदल घडवून आणावे लागतील, हा खरोखरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? या सविस्तर सादरीकरणात माझ्यासोबत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.